श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 4 जुलै. देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली आणि ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगावर तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले. हे असे काय करता? सर्वजण देवाच्या म्हणून शिष्यांनी गुरूंना विचारले. तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता? सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत, कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला आहे तो देवाची प्राप्ती व्हावी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता विषय चोरतो. म्हणून विषयामध्ये आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंताचा आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन एकाग्रता साधते. तीच खरी समाधी होय. संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला करून देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला आणि आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तीचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागतो. माझ्या देवाला हे आवडेल का? अशा भावनेने जगामध्ये वागावे. हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरत नाही, पण वृत्तीचा आनंद जो आहे तो देऊनही संपत नाही. आजचे बोधवचन: वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेचीच खूण आहे. जय जय रघुवीर समर्थ.